मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. वर्ग 5वा ते वर्ग 12वा पर्यंतचे इंग्रजी विषयाचे खूप सारे व्हिडिओज, ज्यामध्ये पाठाचे, कवितेचे स्पष्टीकरण, ग्रामर, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज, आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज, इंग्लिश वर्कशॉप, नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा, वर्ग 5वा ते वर्ग 7वा पर्यंतचं गणित इत्यादी विषयांची व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध असून नवीन अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावे यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्कॉलरशिपचा इंग्रजी विषयाशी संबंधित एक टॉपिक, वर्ड फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न पहिला, चूज द वर्ड विच इज नॉट फॉर्म बाय ॲडिंग अ सफिक्स. असा शब्द निवडा की जो सफिक्सने तयार झालेला नाही आहे. प्रिफिक्स हा असा शब्द आहे की जो मूळ शब्दाच्या अगोदर येतो आणि सफिक्स हा असा शब्द आहे जो मूळ शब्दाच्या नंतर येतो. प्रिफिक्स लावल्यामुळे किंवा सफिक्स लावल्यामुळे जो नवीन शब्द तयार होतो त्या नवीन शब्दाचा अर्थ हा मूळ शब्दापेक्षा वेगळा असतो. आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की असा शब्द शोधा की त्या शब्दाच्या नंतर सफिक्स आलेला नाही. म्हणजे बघा, आता पहिला शब्द बघा, ॲबंडन्स. तर या शब्दामध्ये ॲबंड हा जो शब्द आहे एक शब्द आहे, जसा ॲबंडंट अशा प्रकारचा. तर ॲबंडन्स, ABUND ॲबंड हा एक शब्द आहे. त्यानंतर ANCE हा आहे सफिक्स. त्यानंतर दुसरा शब्द पहा, टायटन, TIGST टाईट हा एक शब्द आहे. त्यानंतर शब्द आहे EN टायटन. तर EN हा आहे सफिक्स. म्हणजे टाईट हा शब्द आणि त्याच्यानंतर आलेला प्रत्यय EN नंतर आलेला म्हणून सफिक्स. जर एखाद्या शब्दाच्या पहिले आला तर त्याला काय म्हणायचं, प्रिफिक्स. तर पहिल्याही ॲबंडन्समध्ये सफिक्स हा नंतर आलेला आहे आणि त्याच्यानंतर टायटनमध्ये सुद्धा सफिक्स आलेला आहे EN. तिसरा आहे डेन्सिटी. डेन्सिटीमध्ये मूळ शब्द आहे डेन्स, DENSE हा मूळ शब्द असतो. तर डेन्सला झालेला आहे डेन्सिटी, म्हणजे ITY हा आहे सफिक्स. आणि चौथा शब्द आहे स्टेबल, STABLE. तर याच्यामध्ये BLE हा सफिक्स होऊ शकतो, परंतु STA हा शब्दच नाही. त्याच्यामुळे हा जो शब्द आहे हा संपूर्ण एकच शब्द आहे, स्टेबल. स्टेबल म्हणजे तबेला. म्हणजे याच्यामध्ये BLE हा सफिक्स नाही आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे ॲन्सर आहे स्टेबल. दुसरा प्रश्न, चूज द वर्ड दॅट इज नॉट अ नाऊन. असा शब्द निवडा की तो नाऊन नाही आहे. पहिला आहे स्टोन. स्टोन म्हणजे दगड, नाऊन आहे. नीड म्हणजे गरज, नाऊन आहे. HASTEN हासन. हासन म्हणजे घाई करणे. तर हा व्हर्ब आहे, क्रिया आहे ही, घाई करणे. आणि चौथा शब्द आहे लाईट म्हणजे उजेड. तर हा सुद्धा नाऊन आहे. बघा, या ठिकाणी दुसरा वर्ड जो आहे नीड हा नाऊन पण आहे आणि व्हर्ब पण आहे. चौथा शब्द लाईट हा नाऊन पण आहे, व्हर्ब पण आहे. परंतु तिसरा शब्द हासन हा शब्द व्हर्बच आहे, तो नाऊन नाही. म्हणून ॲन्सर आहे 3, हॅसन. तिसरा प्रश्न, चूज द वर्ड विच डज नॉट यूज अ प्रिफिक्स टू फॉर्म इट्स अँटोनिम. असा शब्द निवडा की त्याचा अँटोनिम बनवताना प्रिफिक्स त्याला लावण्याची गरज नाही. म्हणजे त्या शब्दाला काही प्रत्यय लावून त्याचा विरुद्धार्थी शब्द बनवण्याची गरज नाही. पहिला शब्द स्ट्रेंथ. स्ट्रेंथ याचा विरुद्धार्थी शब्द होतो वीकनेस. दुसरा शब्द आहे ॲबिलिटी. तर ॲबिलिटीला विरुद्धार्थी बनवताना आपण असं करू शकतो डिसॲबिलिटी. म्हणजे याला प्रिफिक्स लावता येते. सिक्युअर, इनसिक्युअर याला पण प्रिफिक्स लागला. फेअर, अनफेअर याला पण प्रिफिक्स लागला. पहिला शब्द आहे स्ट्रेंथ, त्याला अनस्ट्रेंथ असं म्हणत नाही. म्हणून याचा ॲन्सर आहे पहिलं, स्ट्रेंथ. म्हणजे स्ट्रेंथ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, अनस्ट्रेंथ असं होणार नाही, तर काय होईल, वीकनेस. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, वीकनेस म्हणजे कमजोरी. तर ॲन्सर आहे पहिलं, स्ट्रेंथ. प्रश्न चौथा, चूज द वर्ड विच इज नॉट अ सिनोनिम फॉर वीक. वीक या शब्दासाठी जो सिनोनिम नाही असा शब्द निवडा. वीक म्हणजे अशक्त, कमजोर. फ्रेल म्हणजे कमजोर. डेलिकेट म्हणजे नाजूक म्हणजेच अशक्त. फिबल म्हणजे सुद्धा कमजोर. आणि रीत म्हणजे लेखन. तर या ठिकाणी सिनोनिम नसणारा शब्द आहे 4 नंबरचा रीत. प्रश्न 5वा, चूज द वर्ड विच इज नॉट अ प्रीपोजिशन. असा शब्द निवडा जो प्रीपोजिशन नाही.
टुवर्ड्स, अंडर आणि अबो हे तीनही प्रीपोजिशन आहे. प्रीपोजिशन नसलेला शब्द आहे कॅनॉट. 5व्याचं उत्तर आहे 3 कॅनॉट. प्रश्न 6वा. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज द वर्ड वर्क यूज्ड ॲज अ नाऊन. खाली दिलेल्या 4 वाक्यांमध्ये कोण्या वाक्यामध्ये वर्क या शब्दाचा अर्थ नाऊनप्रमाणे आहे, म्हणजे वर्क म्हणजे काम अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. ते वाक्य निवडा. पहिलं वाक्य, वर्क हार्ड फॉर सक्सेस. सक्सेससाठी खूप कष्ट करा, म्हणजे या ठिकाणी वर्क हार्ड म्हणजे काम करा, वर्ब आहे. दुसरं, वर्क व्हाईल यू वर्क. काम करताना फक्त कामच करा, म्हणजे वर्क या शब्दाचा अर्थ या ठिकाणी सुद्धा आहे काम करा, म्हणजे वर्ब. तिसरं, वर्क इज वर्शिप. काम ही पूजा आहे. या ठिकाणी वर्क या शब्दाचा अर्थ आहे काम, काम म्हणजे नाऊन. आणि चौथं, वर्कआउट दीज सम्स. म्हणजे ह्या सम्स ह्या बेरजा करा. तर वर्कआउट हे या ठिकाणी वर्ब आहे, म्हणजे वर्क हा शब्द नाऊन म्हणून यूज झाला 3ऱ्या नंबरच्या वाक्यामध्ये. वर्क इज वर्शिप. प्रश्न 7वा. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज द वर्ड फास्ट यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. खालील दिलेल्या वाक्यांमध्ये फास्ट हा शब्द कुठे ॲडजेक्टिव्हप्रमाणे यूज झालेला आहे. म्हणजे बघा, फास्ट हे वर्बसुद्धा आहे, फास्ट हे नाऊनसुद्धा आहे आणि फास्ट हे ॲडजेक्टिव्हसुद्धा आहे. पहिलं वाक्य, ही फास्टेड. फास्टला ईडी लागलं म्हणजे हा वर्ब आहे. दुसरं, एव्हरी सॅटरडे रोहित फास्ट. फास्टला यस लागलं म्हणजे हा वर्ब आहे. एव्हरी सॅटरडे रोहित ऑब्झर्व्स अ फास्ट. प्रत्येक शनिवारी रोहित ऑब्झर्व करतो अ फास्ट. तर या ठिकाणी हा फास्ट जो आहे तो नाऊन आहे. आणि चौथं, धिस ट्रेन इज अ फास्ट ट्रेन. फास्ट ट्रेन. ट्रेन कशी आहे? फास्ट आहे, म्हणजे ट्रेनला डिस्क्राईब करण्यासाठी वापरलेला वर्ड आहे फास्ट, आणि म्हणूनच फास्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे ट्रेनसाठी, म्हणून ॲन्सर आहे चौथं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती परीक्षेशी संबंधित इंग्रजी विषयाचा एक टॉपिक वर्ड फॉर्मेशन आणि त्यामधला क्वेश्चन 3 चूज द करेक्ट ऑप्शन हा टॉपिक या ठिकाणी बघितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.